स्पर्श चौथा. संध्याकाळी मित्रांसोबत कट्ट्यावर तो बसला होता. सगळेजण आपापल्या गप्पांमध्ये मग्न होते. तो त्यांच्यात असूनही नव्हता. त्याच्या खास दोस्ताने हे बरोबर हेरलं. त्याची कळी खुलवण्याचा रामबाण इलाज एक कटिंग घेऊन तो त्याच्यापाशी येऊन बसला आणि हळूच चहाचा ग्लास सरकवला. पण त्याची तंद्री काही तुटे ना. आता सांगणार आहेस का? एक उसासा सोडून मित्र बोलला, काही नाही रे. ज्याला बोट धरून लिहायला शिकवलं तोच आज मला शिक्षण काय ते टेक्नॉलॉजीवरून बोलतो. हो बाबा, आम्ही मागे आहोत तुमच्या या धावत्या जगात. वेळ लागतो पण म्हणून कसंही. आणि त्याने डोळ्यातलं पाणी लपवलं. आलं लक्षात. त्या मित्राने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चालायचंच रे. हा अहमपणा आपल्या पुरुषांची पाठ काही सोडत नाही बघ. तुझा मुलगा बोलला असेल पण तो राग नाही आहे एवढं तर मीही त्याला ओळखतो. ती कळकळ असेल तुला स्वावलंबी ठेवायची, इतरांसमोर तू मागे पडू नये, कमी पडू नये ह्याची. आपणही तर हेच केलं त्यांच्यासोबत जेव्हा त्यांचं शिकायचं वय होतं. इतक्यात मुलाचा मेसेज आला फोनवर, सॉरीचा. त्याची आवडती भेळ घेऊन आलेला, घरी लवकर बोलवत होता. खांद्यावरच्या हातावर त्याने आपला हात ठेवला आणि हसून बोलला, चलो बुलावा आया है. स्पर्श आत्मविश्वासाचा.